विजय पांडवांचा झाला. हस्तिनापुरात आनंदाला पारावार नाही. धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा. ब्राह्मण मंडळीचे मंत्रघोष डोळ्यापुढे चित्र आणा. ब्राह्मण मंडळीचे मंत्र चालू आहे. धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा. जय जयकार चाललेला. आणि जेव्हा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर कुंकुम तिलक धर्मराजाच्या कपाळावर जगाच्या बापानं भगवान कृष्णानं लावला. सर्वांनी जय जयकार केला. तेव्हा जे 4 भाऊ आहे, इथून चित्र दिसेल, मी सांगतो तुम्ही पहा. 4 भाऊ भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. आपला मोठा भाऊ राजा झालेला पाहला आणि जय जयकार ऐकला. 4ही भाऊ त्या सिंहासनाच्या पुढच्या मोकळ्या जागेत एकमेकाच्या गळ्याला बिलगू बिलगू रडू लागले. अर्जुन भीमाच्या गळ्याला बिलगून रडतोय. नकुल सहदेवाच्या गळ्याला बिलगून रडतो. का? हा दिवस पाहण्यासाठी आपण किती कष्ट सोसले, केवढे दुःखाचे डोंगर पाहिले, रडू आवरेना. तिकडे विधवा झालेली माय, पांढरेकेत झालेली माय कुंती लेकाला राजा झालेला पाहला आणि हुंदके देव देव रडत होती. पण या आनंदापेक्षा एका गोष्टीचं दुःख जास्त होतं. ए पोरे, शांत राहा तुम्ही. एका गोष्टीचं दुःख जास्त होतं की ज्याच्यामुळे हे सुखाचे दिवस आपणाला प्राप्त झाले, तो आपला पाठीराखा भगवान श्रीकृष्ण आता 4-2 दिवसात निरोप घेणार आहे. आणि खरंच तो दिवस उजाडला. रथ सज्ज केला भगवान कृष्णाचा द्वारकेला जाण्यासाठी. सगळ्या हस्तिनापुरात कळालं की भगवान श्रीकृष्ण जाणार आहे. जाण्यापूर्वी अगदी हे आपल्यासारखंच आहे. आपल्या घरातला कुटुंब प्रमुख मरण पावला म्हणजे ज्यांच्या सोबत जास्त जवळीकतेचं नातं आहे, तो परिवार तेरवीच्या दिवशी सगळे पाहुणे गेले तरी जात नाही. 1 दिवस जास्त थांबतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना एकत्रित बोलवून घेतो त्या कुटुंबातला प्रमुख. इकडे या सगळे. काय नाना, वडील गेले तुमचे, माणसं चांगली नाही, भावाभावाचं कसं बिघडल याची वाट पाहतात. आमची प्रार्थना आहे सगळ्यांना, भावाभावाचं एकमेकावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. काही कमी जास्त झालं तर आमचा सगळा परिवार अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहे. येतो आम्ही. हा जसा व्यवहार आहे तसे भगवान श्रीकृष्ण 5ही भावाला एकांतात बोलावतात. रथ तर बाहेर उभा आहे. जाण्याच्या आधीची घटना. रडारड सुरू झाली. भगवान श्रीकृष्ण गहिवरले आणि म्हणाले, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, जी प्रभु, इस्टेट का नतीजा जानते हो आप लोग अच्छी तरह. पूरे कौरव समाप्त हो गए इस्टेट के लिए. जी प्रभु, तो मेरी एक प्रार्थना है, इस्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. कुछ कम ज़्यादा हुआ तो मुझे संदेशा पहुंचाओ. आधी रात ये द्वारकाधीश आपके लिए तयार है. चलता हो म्हटल्याबरोबर लेकरापासून माय बाजूला होते ना, तशी पांडवाची अवस्था झाली. सगळे 5ही भाऊ वक्सा बोक्षी रडू लागले. आता डॉक्टर साहेब, आत्याला भेटायचं ना, हा प्रसंग लक्षात घ्या. आत्या तिकडे बसलेली होती, दृश्य पाहत होती. माझा कृष्ण चालला, माझ्या लेकराचा पाठीराखा चालला, याच्यामुळे जिवंत राहिले माझे 5ही पोरं.
आणि आधीच रडणं सुरू झालं. भगवान कृष्ण आत्याजवळ आले, पायावर डोकं ठेवलं. हिंदीमध्ये आत्याला बुवा म्हणतात. चलता हो बुवा. माधव बाबा रडू लागली कुंती. आत्या रडू नको. पाचही भावाला काय सांगायचं ते मी सगळे सांगितलं, रडू नको आत्या. मग तर कुंदके देव देव. आत्या जन्मभर रडली. आत्या जन्मभर रडली. आता तुझा थोरला राजा झाला, सुखाचे दिवस आले. आता आता रडू नको आत्या. आता खूप रडायला लागली. तेव्हा भगवान म्हणाले, आत्या मी आता द्वारकेला चाललो, प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, पण रडू नको. तेव्हा कुंतीनं पदर पसरला माधव बाबा देवापुढे. सगळे पाचही पांडव पाहतात, आमची माय काय मागते. कुछ देना चाहते हो गोपाल? हाँ, तो द्वारिका जाने के पहले पूरी दुनिया का दुख इस कुंती को जाके दे के जाओ भगवान. आणि मग देवच रडायला लागले, काय मागतेस आत्या? अरे जन्मभर दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगलेस, मी साक्षीदार आहे आत्या. तू पृथू राजाची मुलगी, तुझं नाव पृथा. तुझ्या बापाचे मित्र होते कुंतीभोज राजे. कुंतीभोज राजाला तू आवडली. एवढी पोरगी माझ्या वटीत द्या म्हणले. म्हणून पृथू राजानं तुला कुंतीभोज राजाच्या वटीत दिलं. तिथं तुझं नाव कुंती ठेवलं, नाही तर तुझं नाव पृथा. अरे जन्म एकीकडे झाला, त्या लालन पालन दुसरीकडे झालं. त्यात तुझ्या बापाच्या घरी दुर्वास मुनी, आणि त्याची तू सेवा केली आत्या. प्रसन्न झाले दुर्वास, काय पाहिजे ते माग. तू 6 मंत्र मागितले, दुर्वासाने दिले. कौतुकानं तू लग्नाच्या आधी कुमार वयात एक सूर्य मंत्र जपला. त्याचा परिणाम तुला मुलगा झाला. आणि मग तुला धक्का बसला की कुमार वयात मुलगा झाला, मला कलंक लागला. आणि म्हणून त्याला पेटीत बंद केला. ती पेटी गंगेत सोडली. वाहत 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 चंपानगरीला गेली. तिथं अधिरथाला ती पेटी सापडली. त्याच्या बायकोनं राधेनं त्याचा सांभाळ केला, तो कर्ण. मग तुझं लग्न झालं आत्या. तुला नवरा मिळाला, तोही पंडुरोगी. बरं, त्यालाही शाप होता, त्यालाही शाप होता. तू पत्नीला स्पर्श करशील, मरून पडशील. त्याच्या मागचं एक कारण सांगतो, 1 मिनिटात. त्याचं कारण, किंदम ऋषी हरणाच्या वेशात आपल्या हरणीसोबत जंगलामध्ये प्रणय क्रीडा करत होते. किंदम ऋषी. आणि राजा पंडू शिकारीला गेला होता. आणि जेव्हा बाण मारला त्या हरणाला, तो किंदम ऋषी होता, हरणाच्या रूपात. मरून पडला, पण त्यानं शाप दिला, माझ्या हरणीसोबत प्रणय क्रीडा करताना मला मारतोस, तुला शाप आहे, तुझ्या पत्नीला स्पर्श केला तरी मरून पडशील. हा पंडू राजाला शाप. म्हणून पंडू राजापासून मुलं झाली नाही. तर थोडंसं बाजूला जातो, म्हणजे इथंच आहे मी आता, महाभारतात गेलो तर सांगतोच थोडंसं. पंडू राजापासून मुलं झाली नाही, कारण हा दुर्योधनानेच मुद्दा निर्माण केला मीटिंगमध्ये. भगवान श्रीकृष्ण आलते ना शिष्टाईला, त्यांना अर्ध राज्य द्या. कशाबद्दल? कशाबद्दल? त्यांचा वाटा नाही का? हो, पण पांडव असते तर, दुर्योधन म्हणतो, ते पांडव असते तर आम्ही त्यांना अर्ध राज्य दिलं असतं. ते पांडवच नाहीत. इथून सुरुवात. म्हणजे माझ्या चुलत्यापासून झालेच नाही. पंडूपासून जर झाले नाही तर पांडव कसे? मग हे कसे झाले? कुंतीनं 3 मंत्र जपले देवा, त्याचे 3 झाले. भीम, धर्म, अर्जुन. आणि माद्रीनं 2 जपले तर 2 झाले, नकुल सहदेव. बरं,
मग कुंतीच्या मंत्रापासून झालेले तिघ त्यांनी स्वतःला कौंतेय म्हणावं आणि माद्रीपासून झालेले दोघं यांनी माद्रेय म्हणावं. पांडव एकही नाही, दोघं माद्रेय आणि तिघ कौंतेय. मग 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 काय करतो देवा? जे कौंतेय तिघ आहे त्यांनी आपल्या मामाला, कुंतीच्या भावाला, कुंतीभोज राजाला इस्टेट मागावी आणि हे माद्रीचे दोघं आहे माद्रेय, त्यांनी माद्रीच्या भावाला मद्रा शल्येला संपत्ती मागावी. इथे तोंड खुपसायचं कारण नाही, कारण चुलत्यापासून झाले नाही म्हणून थोडंसं बाजूला गेलतो. आता पुन्हा आलो आपण. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आत्या दुःखाचे डोंगरच्या डोंगर सोसलेस तू. पंडू राजा त्यालाही शाप. तू 3 मंत्र जपले तर तुला 3 झाले धर्म भीम अर्जुन. माद्रीनं 2 जपले तर 2 झाले नकुल सहदेव. जंगलामध्ये गेल्यावर लक्षात राहिलं नाही पंडूराजाच्या, शाप लक्षात राहिला नाही जंगलात आणि माद्रीला स्पर्श केला. परिणाम राजा शापामुळे मरून पडला अरण्यात. आणि जेव्हा पंडू राजा मेला, डॉक्टर रडायला कोण? ते 5 लेकरं भोवताल झाले प्रेताच्या, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव आणि या दोघी. आणि रडारड चालली आत्या. शेवटी माद्री तुझ्या पायावर डोकं ठेवून म्हणाली, ताई रडू नको, नवरा मारायला कारणीभूत मी आहे. माझ्यामुळे मेला नवरा, मला स्पर्श केला म्हणून मेला. याचं प्रायचित्त मी घेते, याच्यासोबत सती जाते, पण एका अटीवर, हे माझे 2 चिमुकले नकुल सहदेव तुझ्या वटीत देते. याचा सांभाळ कर. आणि माद्री सती गेली. अरे भर तारुण्यात तुझा नवरा मेला आत्या. 5 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी तुझ्यावर आली. मी साक्षीदार आहे आत्या. तुझे 5 मारण्यासाठी गांधारीचे 100 रात्रंदिवस प्रयत्न करायचे. तुझ्या लेकरांना जहर पाजून मारण्याचा प्रयत्न केला. तुझ्या लेकरांना लाक्षाग्रहात पेटवायचा प्रयत्न केला. तुझ्या कुलवान सुनला द्रौपदीला या बैमानाने भर समाजात नग्न करण्याचा प्रयत्न केला. एवढे दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगलेस आत्या. आता थोरला राजा झाला, दिवस सुखाचे आले आणि जाताना काही माग म्हणतो, पुन्हा दुःखच मागते. सच कहूँ भगवान, अगर मेरे जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती. रात दिन मैंने तुम्हारा भजन किया क्योंकि मैं दुखी थी, और सुखी बन जाओगी तो मेरे भगवान को भूल जाओगी. और ये भी सुनो भगवान, क्या जिस दुख में तुम्हारी याद आती है वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होय सर्व संसार दुखाता, तेने होय सर्व संसार दुखाता, तेने होय सर्व संसार दुखाता, तेने होय संसार दुखाता, तेने होय सर्व संसार दुखाता, तेने होय सर्व संसार, तेने होय सर्व संसार दुखाता, तेने होय सर्व संसार दुखाता. नलने दुखाता, नलने दुखाता, लेश काही तेने होय सर्व संसार दुखाता, तेने होय सर्व संसार दुखाता. न लगे दुखाता, न लगे दुखाता, लेश काही तेने होय सर्व संसार दुखाता, संसार दुखाता. म्हणून माधव बाबा, ही कथा कीर्तन कशासाठी आहे? आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. लक्षात घ्या, वजावाक्या शिका. या माता भगिनींना माझी प्रार्थना आहे, थोडं काही मनाविरुद्ध घडलं की लगेच रॉकेलचा डबा, रोगोरची बाटली, रेल्वेचे रुळ, कोरडी विहीर.
अरे याच्यासाठी मिळाला का नरदेह? आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना, समजा पती ऑफिसला गेला, मुलं शाळेला गेली, गावात नाही कोणी, त्या मावशीनं निर्णय घेतला आज जीवन यात्रा संपवायची. आतून लावली कडी, रॉकेलचा डबा जवळ आहे, आनंदराव हातात काडीपेटी, आता रॉकेल वतून स्वतःचं जीवन संपवणार. तिलाही आमचे संत, थांबा मावशी, मरायचं आहे ना? हो महाराज. मग 2 मिनिट द्या आम्हाला. सांगा ना. मरायच्या आधी रामायण उघडा. उघडलं तिनं. त्यातला वनवास काढा मावशी. काढला. सीता वाचा. आणि तिनं वाचायला सुरुवात केली. माधव बाबा. पिता जनक जग विदित प्रभाव, सखा सुरेश ससुर रघुराऊ, रामचंद्र पती सोबय देही, सोवन महिविधी बामन के. सीतामाई वाचायला सुरुवात केली. कोण आहे सीता? राजा जनकाची लेक आहे, राजा दशरथाची सून आहे आणि ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे. हे तर मान्य आहे ना? यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा बरं. तिचा बाप कोण आहे? राजा जनक. तिचा सासरा स्वर्गात जर गेला तर इंद्र उतरायचा खाली आणि हात धरून आपल्या आसनावर बसवायचा. हे वजन स्वर्गात होतं. ज्या दशरथ राजाची सून आहे ती आणि ब्रह्मांडाच्या धण्याची पत्नी आहे. काय झालं? तिला 14 वर्षे उशाला दगड घेऊन बिना अंथरुणा पांघरुणाचं जंगलात झोपावं लागलं. हे वाचत असताना या मावशीच्या लक्षात येईल, पांडुरंगा, राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं, तिच्या मानानं एक नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही देवा. आपोआप रॉकेलचा डब्बा बाजूला वजा बाका शिका. म्हणून कीर्तन कथा आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी आहे. आताच आपलं महाभारत तुमच्या पुढे उभं केलं मी. तिच्या मानाने कुंतीकडे पहा, तरी तिनं सांगितलं शेवटी, जिस दुख में तुम्हारी याद आती है भगवान, वो दुख नहीं सुख हो जाता है. तेने होय संसार, तेने होय सर्व संसार सुखाचा. दुःखाचाच असणारा संसार भगवंताच्या नामचिंतनानं सुखाचा होतो. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कारण नामचिंतनानं चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धीनं आणि मग सद्विचार. तुम्ही पहा, हे सर्व त्याच्यावर अवलंबून आहे. असलेली संपत्ती विपत्ती सुखदुःखाला कारणीभूत नाही. जर संपत्ती सुख देत असेल तर अब्जाधीश माणसं आत्महत्या का करतात? याचं कारण आहे त्याचं मन विषण्ण आहे. जिथं मन प्रसन्न आहे तिथं दुःखाची हानी, दुःखाची हानी
करण्याचं एकमेव साधन आहे मनाची प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. विचार करा, प्रापंचिकाने आपल्यापेक्षा स्थिती ज्याची खालावली त्याचा विचार करा. पारमार्थिकानं आपल्यापेक्षा स्थिती उंचावली त्याचा विचार करा, मग समाधान. अरे मी 5 मिनिट देवाचं नाम घेतो सकाळी तर मला एवढं समाधान, हे तर 1 तास घेते म्हणतात, यांना केवढं समाधान. असं उलट कवेलू घरवाल्याने बिल्डिंगवाल्याचा विचार केला तर दुःख आहे. त्यानं फुटपाथवर झोपणाऱ्याचा विचार करावा, मग समाधान आहे. ज्याच्या पायात चपला आहे त्यानं सायकलवाल्याकडे पाहू नये, तोंडच उतरतं त्याचं. का रे, चेहरा उतरला, या पायात तर चपला आहे. तो म्हणला मला तरी होत्या का, आता चालल्या कीर्तनातून चोरून. ले का फुकट भेटल्या तरी तोंड उतरलं, हे गेलं सायकलवालं. मग त्यानं अनवाणी चालणाऱ्याकडे पाहावं, देवाचे आभार मानावे. देवा, हे पायपोळत चाललं डांबरीला, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, तुटक्या का होईना चपला मला दिल्या, असा विचार जिथे आहे. म्हणून विचारा वाचून न पविजे समाधान. एक ते पाठच आहे तुम्हाला, जगी सर्व सुखी. बस पाठच. अरे पण उत्तर त्याच्यातच आहे. म्हणून आमच्या संस्थेमध्ये व्याकरण शिकवल्या जातं. तर गेले हो सगळे, नथुसिंग बाबा गेले, भाऊसाहेब गेले, विठ्ठल बाबा गेले, निकम बाबा, वैद्य बाबा, आमचे मोठे बाबा गेले. तेव्हापासून सगळी संस्था उदास झाली महाराज. मोठे बाबा. जर कोणी आम्हा साधकांना विचारलं माय कशी असावी, तर आम्ही उत्तर द्यायचो आमच्या मोठे बाबा सांग. बस करी लाभावी न प्रीती. सगळे गेलं. असं गेलेले येत नाही, पण त्यांच्या आठवणी येतात. हा, तिथे सांगत होतो मी, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. इथे जो खालच्या लाईनमध्ये विचारी आहे तिथे पूर्णविराम द्यायचा, आणि कोण आहेला प्रश्नचिन्ह, की उत्तर आलंच. जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न झाला. विचारी म्हणजे पुन्हा कोणाला विचारायचं नाही. जीवनामध्ये जो विचार करतो त्या व्यक्तीला म्हणतात विचारी. आणि तो विचारी सुखी आहे, नाही तर मना तू शोधून पाय. विठ्ठल असू द्या दुःखाचा, पण त्याच्यात जर भगवंताचं भजन होत असेल, त्याचं विस्मरण होत नसेल. अरे साधूही जेवण करतो आणि राजाही जेवण करतो, पण फरक काय आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाय के. डायनिंग टेबलवर पायात जोडे तसेच राजाच्या, हातात सिगरेट, बाटली म्हणजे ते 90 नाही म्हणत मी, बिस्लरी. एका हातानं जिलेबी तोडतं दातात धरून, आणि एका हातानं झुरका मारतं विडीचा, जोडे पायात. राजा खाय बर्फी पेड़ा जिलेबी मंगाए के, और साधू खाय रुखा सुखा भोग लगाए के. विसर नाही देवाचा, भोग लगाए के. आमचा फाटक्या कपड्याचा वारकरी, खांद्यावर पताक, पागोट, तांबड, फाटकी, बाराबंदी, धोत्र गाठी गाठीचं, तुटक्या वाहना ज्ञानबा तुकाराम म्हणत चाललं पंढरीचं, पंढरीहून आळंदीला. असं करीत करीत ते महिन्याची वारीन. मग नीरा नदी लागली. सकाळची वेळ, त्याच्यात आंघोळ केली, दगडावर बसलं, तिथल्या नित्यनियम उरकला. भूक लागली होती म्हणून पडशीतली भाकरी काढली माधव बाबा, आणि त्या जर्मनच्या ताटात टाकली.
तर ताटानंच आवाज दिला, मग भाकरी कशी असेल? अगदी वाळल्या लाकडासारखी होऊन गेली ती भाकरी, ताटात टाकली. आता त्याला नाही दात, म्हातारा वारकरी, भाकरी चावत नाही. मुक्तीकर निर्यातलं पाणी वतलं, मुरू दिली, त्याचा काला केला, त्याच्यात तुळशीचं पान घातलं आणि तिथूनच पंढरपुराकडे पाहून डबडबल्या डोळ्यानं प्रार्थना केली, पांडुरंगा या जेवायला. तहाने भुके चित्ते, सदा देव आठविती, सदा देव आठविती, सदा देव आठविती, सदा देव आठविती, भुके चित्ते, सदा देव आठविती, सदा देव तहाने भुके चित्तीन सदा देव आठविती. भाकरी वाळलेली आहे पण देवाचा विसर नाही, देवा या जेवायला. जिस दुख में तुम्हारी याद आती है भगवान, वो दुख नहीं सुख हो जाता. घेईन तयासी सोपे हात, घेईन तयासी सोपे हात सुख, 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 घेईन तयासी सोपे हात सुख. बोलियल मुखे नारायण, बोलियल मुखे नारायण, बोलियल मुखे नारायण, बोलियल मुखे नारायण. हेने सर्व सुख संसार सुखाचा, हेने होय सुख संसार सुखाचा. बोलियल मुखे हेने होय सर्व संसार सुखाचा, हेने होय सर्व संसार सुखाचा. माझ्या लक्षातच नाही, याच अभंगातलं तिसरं चरण वाटतं. बरोबर, बरोबर वेल्डिंग केलं ते. येथील तयासी सोपे आहे सुख, बोलेले मुखे नारायणे. 10:30 वाजले. माधव बाबा अजून महाराष्ट्रभर मला वन्स मोरच चालू आहे. 11 वाजले तरी कोणी म्हणत नाही याचं बंद झालं पाहिजे, पण मी टिकलो पाहिजे ना. हा ना, प्रेमच आहे सर्वांचं. आताच माधव बाबाच्या घरी बराच वेळ बसलो. महाराज प्रवास कमी करा, आजच्या दिवस कनेऱ्याला या, पण उद्या बस. आत्मीयतेचं बोलताय, प्रेमाचं बोलणं आहे. तुमची गरज आहे महाराष्ट्राला. त्यांचं अंतकरण बोलता येते. हां बस, तो काही नाटक नाही. असं मी वेळ सांभाळतो तंतोतंत. बरं का आनंदराव, एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आपण.
सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले हे हात घ्या, हात घ्या. माय बहिणी काही हरकत नाही, तुम्ही मुक्ताबाई आहे सगळ्या, अशा वास लाजायचं नाही. हे हात घ्या सगळे. असं सगळ्यांनी हात वर करा ज्यांना ज्यांना आहे. हा, आणि एका तालात बारकुमाई